नमस्कार मित्रांनो, मी सुरेश विठ्ठल वागिरे, थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। मित्रांनो, जे काय मुलींचं शिक्षणाचं जो काही निर्णय घेतला होता शासनाने, नवीन GR काढलाय, तर त्यामध्ये बघा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची जी फीस आहे मुलींसाठी ती तर म्हणजे कम्प्लिटली झिरो होणार आहे। पण आता भरपूर जणांचा डाऊट होता सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट तसेच डीम युनिव्हर्सिटीच्या जे काही फीस त्यामध्ये काय चेंजेस येईल। तर मी आज भरपूर कॉलेजला फोन लावला, म्हणजे VPMC नाशिक झालं, SMBT नाशिक, त्यानंतर MIMSR या कॉलेजचे म्हणजे चौकशी केली। तर त्या कॉलेजचे काही टीचर्स म्हणाले की एक तर अजून त्यांना क्लिअरली सांगितलं गेलं नाही सरकारकडून, म्हणजे प्रोसिजर आलं नाही काय करायचंय। आणि काही कॉलेजचे टीचर म्हटले की ट्युशन फी जी आहे ती माफ होणार आहे, आणि MIMSRचे एक सर होते ते म्हणे की टोटल फीस माफ होणार आहे। म्हणजे मेनली मला तर असं वाटतं की ट्युशन फी माफ होऊ शकते जे काय प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्यांची। पण आता यामध्ये जर सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजची जर फी माफ झाली तर मग जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे GMC आणि प्रायव्हेट कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट त्यामध्ये फरक काय राहणार, तर फरक फक्त हे की तुम्हाला भविष्यात समजा जे काय JR वगैरे जे काय असतं त्यामध्ये फरक दिसून येईल। बाकी शिक्षणामध्ये आणि फीसमध्ये तर एवढा काही फरक राहणार नाही मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची जी फीस असते महाराष्ट्रामध्ये ती कॅटेगरी वाईज व्हॅरी करत असते। जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे किंवा ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर ही फीस तुमच्यासाठी 1,20,000 किंवा 1,30,000पर्यंत असते। आणि जर तुम्ही EWS किंवा मराठा कॅटेगरी किंवा SCBC म्हणजेच EBC लागते आपल्याला, तर त्या विद्यार्थ्यांसाठी जी फीस आहे ती निम्मी असते 50%, म्हणजे 65,000पर्यंत। तर ज्या इतर कॅटेगरीज आहे SC ST OBC NT1 NT2 NT3 या कॅटेगरीसाठी बघा जी फीस असते ती 14,000पर्यंत असते। आणि त्यात पण तुम्हाला राजश्री शाहू जी महाराष्ट्र सरकारची स्कॉलरशिपची योजना आहे त्यातून हे जे वर्षे 10,000 रुपये असतात ते तुम्हाला रिटर्न येत असतात। म्हणजे ओव्हरऑल फीस बघायचं झालं तर 4,000पर्यंत असते। आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे जे हॉस्टेल असतात ते फ्री असतात। आता कसं असतं की काही कॉलेज हॉस्टेल नाहीये, म्हणजे काही बॅचेसला असतात आणि काही बॅचेसला नसतात। तर ज्या गर्ल्स असतात तर त्यांना नक्कीच हॉस्टेल प्रोव्हाइड केलं जातं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजकडून, आणि बॉईज असतात ते फर्स्ट बॅचचे तर त्यांना जे कॉलेज हॉस्टेल प्रोव्हाइड करत नसतं फर्स्ट बॅचच्या विद्यार्थ्यांना। आता ते कॉलेज वाईज डिपेंड करतं, काही कॉलेजला हॉस्टेल असतं काही कॉलेजला हॉस्टेल नसतं। आणि इतर फीस बद्दल बोलायचं झालं तर तुमची जी काही मेसची वगैरे फी असते आणि लायब्ररीची काही फीस असते, समजा कॉलेजवर डिपेंड येते। पण जे मी तुम्हाला फी स्ट्रक्चर सांगितलं गव्हर्नमेंट कॉलेजचं ते असंच असतं, जास्त काही व्हॅरिएशन येणार नाही यामध्ये। आणि कट ऑफ रिलेटेड जे काही व्हिडिओज आहे BMS असो, प्रायव्हेट MBBS असो किंवा सेमी गव्हर्नमेंट MBBS त्यांचे कट ऑफचे व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमचे एक सबस्क्रायबर माझ्यासाठी मोटिवेटिंग असतं आणि नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी ते मला प्रोत्साहन देत असतं। आणि त्यावेळेला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।